हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी. कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली बारीकशी. एक जुडी, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 3 ते 4 चमचे तांदळाचे पीठ, 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि 6 ते 7 मिरच्या छानसं बारीक करून घेतले मिक्सरमध्ये. थोडासा ओवा, चिमूटभर सोडा, पांढरे तीळ, लाल तिखट, जिरे, धनेपूड आणि हळद आणि लास्टला चवीपुरतं मीठ. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. कोथिंबीरीमध्ये पहिल्यांदा बेसन पीठ घालून घेऊया आपण घेतलेलं वाटीवर. त्यानंतर तांदूळाचे पीठ थोडेसे. तांदळाच्या पिठाने वडी थोडीशी क्रिस्पी होते. खरडा, त्यानंतर ओवा थोडासा तळहातावर घेऊन क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा थोडा स्वाद चांगला लागतो, म्हणजे तो खुलून येतो. वडीमध्ये, धपाट्यामध्ये, बेसनचं काही करताना थोडा ओवा टाकायचा, ते पचायला हलकं असतं. ओवा आणि खायचा सोडा. तीळ आपण घेतल्यापैकी अर्धे तीळ घालायचे. अर्धे तीळ आपल्याला नंतर फोडणीमध्ये लागणार आहेत. लाल तिखट चवीपुरतं, कारण आपण आधी खरडा टाकलेला आहे, थोडंसंच टाकायचं. त्यानंतर जिरे थोडेसे, त्यानंतर थोडीशी हळद, अगदी थोडीशी, आणि लास्टला थोडीशी धनेपूड. धनेपूड ऑप्शनल आहे, असेल तर टाकायची, नसेल तर स्किप करा. त्यानंतर त्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ. हे सगळं एकजीव करून घेऊ. या प्रकारे एकजीव करून घ्या आणि नंतरच पाणी घाला. जर आधी पाणी घातलं त्यामध्ये तर ते व्यवस्थित मिक्स नाही होत. जे आपण सगळं सामान घातलं ते एकजीव होतं अशा प्रकारे, आणि नंतर ते पाण्यामध्ये मळूया. जितकं पाणी लागतं आहे, गरज आहे तेवढंच घाला. हळूहळू घालून हे करूया, कारण आपण पीठ कमी वापरले कोथिंबीरीच्या अनुषंगाने. हे अशा प्रकारे मळून घेऊया. थोडंसं मी ॲड करते इमली चटणी. मी थोडीशी घालते. थोडा लिंबू असेल तर पिळा किंवा इमली चटणी घाला. नसेल तर चिंच असेल तर चिंच थोडी पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी घाला, चिंचेचा कोळ थोडा. त्याने वडी जराशी आंबट छान लागते. हे पण ऑप्शनल आहे, असेल तर घाला. तुम्हाला आंबटपणा आवडत असेल तर घाला. अशा प्रकारे मळून झालेलं आहे आपलं हे. हातावरती थोडंसं तेल घेऊया, कारण ते बेसन पीठ वगैरे जे सगळं हाताला चिटकतं. अशा प्रकारे तेल लावून घेऊ आपण, आणि कोथिंबीरीच्या वडीसाठी अशा प्रकारे वळी मळून घेऊ. वा, अशा प्रकारे 4 वळ्या होतील कदाचित. अशा प्रकारे आपण सगळे वळ्या करून घेऊ. अशा 4 वळ्या करून झालेल्या आहेत. आता आपण कुकरचा डबा घेऊया. त्या कुकरच्या डब्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते चिटकणार नाही खाली वडी. दोन्ही डब्याला असं तेल लावून घेऊयात आपण. थोडंसंच लावायचं. तेल ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तेलाचं जास्त आवडत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तूपही वापरू शकता. ठीक आहे. आता 4 ह्या
आपण ठेवून घेऊया. एका डब्यात 4 बसू शकतात खरं तर, पण ते चिटकतं. आणि जर तुम्ही कुकरसोबत थोडा भात वगैरे काही दुसरं लावणार असाल तर तुम्ही एकाच डब्यात घालून करू शकता. मी फक्त वडी करणार होते म्हणून वेगवेगळ्या 2 डब्यांमध्ये घातलेलं आहे. अशा प्रकारे आता आपण ते कुकरमध्ये ठेवूया. कुकरमध्ये थोडंसं पाणी घालू. त्या कुकरची जर तुमच्याकडे प्लेट अवेलेबल असेल तर ती प्लेट आधी ठेवा खाली. त्यामध्ये मग कुकरचे डबे ठेवा, म्हणजे त्यामध्ये पाणी नाही जाणार. अशा प्रकारे दोन्ही डबे आपण ठेवून घेऊयात आणि ते झाकून घ्यायला पाहिजे, कारण ते जर आपण शिट्टी दिली तर त्यामध्ये पाणी जमा होतं. ते झाकणं इज कंपल्सरी. झाकून घ्या आणि नंतर कुकरला टोपण लावूया आणि याला 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेऊया. 3 शिट्ट्या पुरेशा आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातील. अशा प्रकारे याला 3 शिट्ट्या होऊ द्यात. आपण नंतर त्याला फोडणी द्यायचं काम तेवढं राहतं. अशा प्रकारे 3 शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया. तुमच्याकडे मोदक पात्र असेल तर मोदक पात्रावरही करू शकता. कुकरमध्ये करायची असेल इच्छा असेल तर कुकरमध्ये, म्हणजे कुकरमध्ये कसं 2-3 कामं होऊन जातात एकदम. भात, डाळ आणि वडी 3 डब्यांमध्ये तुम्ही करू शकता. हे बघा अशा प्रकारे शिजलेली आहे छानशी. थोडासा चाकू लावून बघितलं तुम्ही तर त्या चाकूला नाही पीठ लागलं तर ते शिजली आहे वडी. अशा प्रकारे मी काढून घेतलेल्या आहेत वड्या. वा, हे थोडेसं काप करून घेते मी याचे, अगदी छोटे छोटेसे. हे अशा प्रकारे सगळी माझी वडी कापून झालेली आहे आणि आता आपण ह्याला फोडणी देऊयात. एक नॉनस्टिकचा पॅन घ्या, कारण साधी कढई जर आपण घेतली तर ते जर कोथिंबीरीची वडी थोडीशी ओली असेल तर ते सगळे त्याला चिटकून जातं. नॉनस्टिकमध्ये चिटकणार नाही आणि छान क्रिस्पी भाजून होते आपली आळूवडी. तर यामध्ये आपण तेल घालूया. इथं सुद्धा तेल ऑप्शनल आहे. जर तुम्हाला फोडणीसाठी तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप वापरा. या प्रकारे तेल जरा थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया कढीपत्त्याची पानं. मी इथं चिरून घेतलेली आहेत कारण कढीपत्त्याची पानं थोडीशी मोठी होती. आणि त्यामध्ये आपण मगाशी जी मळताना तीळ ठेवलेले फोडणीसाठी ते टाकून घेऊया. हे तीळ थोडेसे ब्राऊन कलरचे होईपर्यंत भाजायचे. अशा प्रकारे थोडेसे तीळ हे ब्राऊन झालेले आहेत बघा. आता यामध्ये आपण कापून घेतलेली कोथिंबीरीची वडी घालून घेऊया. वा, सुंदर सुवास सुटलाय. अशा प्रकारे आपण भाजून घेतलेली आहे खूप छान प्रकारे. आणि त्यावरती कोथिंबीरीच्या वडीवरती हिरवी कोथिंबीर. वा, खूप छान सुवास सुटलाय. नक्की करून बघा. बाय.